गौवे नम गौवे भावामि पद्माय नम पद्मा भावामि शचि नम शचि भावामि मेधाय नम मेधा भावामि सारथि नम सारथि भावामि विजय नम विजय भावामि जयप्रदानेन सुफलाश्च मनोरथः वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्षवस्त्रं समर्पयामि अनेन मया कृतपूजनेन अपापन्ति वर्णप्रियन्ताम् अनेन मया कृतपूजनेन सर्वे गव्यादिवैकदेवताः प्रियन्तां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु अंगेश्च सहितासलेकलशं दुसमाश्रितात्वगाति सावित्री शान्तिपुष्टिकविदधाते गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि तुण्डलोपव्याकलशेषदादित्वे पवित्रे परिवीष्यते उक्तच निक्षिप्य कलशे सुवर्णनिष्क्रिय च निक्षिप्य ओम पूर्णाद विपरापद सुपर्णापद वापद वस्यामि दधि जगदीशावापं शिवदावनं समं नमामि शशनं समं शम्भो मुकुटभूषणं सोमाय नमो नमः सोमम् अवायामि श्रीउमामेश्वराभ्यां नमो नमः सोमम् अवायामि चन्द्राय नमो नमः चन्द्रम् अवायामि त्र्यम्बकाय नमो नमः सूर्याय नमो नमः चन्द्राय नमो नमः स्नानं समर्पयामि सर्वोपचारार्थे सत्यन्तवर्तेन परिसिञ्चयामि ॐ प्राणाय स्वामपानाय स्वास्तिपानीयं समर्पयामि ॐ प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वामसमानाय स्वामब्रह्मणे स्वाहा पाणी घालत्वः अथ पुरुषसूक्तं सहस्रशीर्षेति अथ पुरुषसूक्तम् उत्तरेण मालकसूर्याभिषेकं कुर्यात् अथ पुरुषसूक्तं सहस्रशीर्षेति ततो विश्वदेवक्रामदशासनानशने अभिं तस्मात् विराजजायत विराजोऽधिपुरुषः स जातोऽत्यविचत पश्चात् भूमिमतोपवायत् पुरुषेण विषादेवायत्यमतन्वतः वसन्तोऽस्यासि राज्यं ग्रीष्मं यत्तेन यत्परिषत्तदेवास्तानि धर्मान्यासनतयः नाकं महिमानः उपवस्त्रार्थे प्रत्यक्षवस्त्रं समर्पयामि उपवस्त्रापचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि पवित्रं समर्पयामि उपवस्त्रार्थे सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि धूपम् अर्घ्यपयामि च स्थापितदीपं दर्शयामि स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वामसमानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा तीन पाणी चालू सोडा गवोद्भवतनाते चंदनं समर्पयामि मुखवासार्थे या दोन मिनिटांवर पाणी सोडा मुखवासार्थे फूगी फलतांबूल सुवर्ण निष्कायामि प्रियंगबलिकाशामं रूपेणां पतिमं बुधं सौम्यं सम्यग्नो वेदं तं बुधं पठ्याम्यं बुधाय नमो नमः बुधम् अवायामि देवानांच विष्णुनांच गुरुगंजन सन्निधं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं बृहस्पतये नमो नमः बृहस्पतिम् आवाहयामि सर्वशास्त्रभक्तां भागं पठ्याम्यं शुक्लाय नमो नमः शुक्लम् आवाहयामि नीलाञ्जनं समाभासं वैपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुत तं नमामि शनैश्वरं शनैश्वराय नमो नमः शनैश्वरम् आवाहयामि अर्धकालं महावीरं चन्द्रादित्यं शिवकागं सम्भुतं तं नमामि नमो नमः आवाहयामि पलाशपुष्पसङ्काशं तावकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं गोवं तं केतुं पठ्याम्यं केतवे नमो नमः केतुम् आवाहयामि रुद्राय नमो नमः रुद्रम् आवाहयामि अग्नये नमो नमः अग्निम् आवाहयामि उमाय नमो नमः उमम् आवाहयामि आपाय नमो नमः आपम् आवाहयामि भूम्ये नमो नमः भूमिम् आवाहयामि स्कन्दाय नमो नमः स्कन्दम् आवाहयामि ब्रह्मणे नमो नमः ब्रह्मणम् आवाहयामि नारायणाय नमो नमः नारायणम् आवाहयामि ब्रह्मणम् आवाहयामि इंद्राय नमो नमः इंद्रम् आवाहयामि इंद्राण्ये नमो नमः इंद्राण्यम् आवाहयामि यमाय नमो नमः यमम् आवाहयामि प्रजापतये नमो नमः प्रजापतिम् आवाहयामि सर्वम् आवाहयामि कालाय नमो नमः कालम् आवाहयामि
दक्षिणां समर्पयामि सर्वोपचारार्थे पाद्याव्याचमनीयं स्नानं समर्पयामि दोघांनी इथे बघायचं समोर कॅमेऱ्यामध्ये. समोर बघायचं जरा दोघं पण कमी हसताय. येस ओके. पादयो पादं समर्पयामि हस्तयो घं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि निर्वाचनं तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्चमनोतः ॐ प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा वा 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 तिथे ओके नमस्कारोमि काव्यमे सिद्धिमाया तु प्रसन्ने त्वयि धातवी विघ्नाः. बघा इकडे इकडे पहा. हां असं असं 85 साली मुलाखत आली पहिली. 2000 साली 3 जुलै 2000 साली ही मुलाखत आली. आत्ता मागच्या महिन्यात 29 नोव्हेंबरला वेलवडी म्हणून गावी दौंड तालुक्यात तिथं मला त्यांनी बोलून घेऊन माझा सत्कार केला. चंपा शेत केला असं तिथं हे. यावर्षी इथं पण काम केले. सातारा जिल्ह्यात 8 मैलावर आहे. साताऱ्यापासून 8 मैलावर 10 वर्षी आहे. तर हे तुमची झाशीची राणी आहे त्यांचं माहेर आहे हे असं त्यांचं माहेर आहे. ते पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेलं हे बघा पुस्तक त्याच्यामध्ये माहेर आहे त्यांचं. ते मोठं पुस्तक कुठं ठेवलेलं झाशीची राणी हा ओरिजिनल फोटो आहे तिथं आहे. तिचं हे माहेर आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई 10 वर्षीचे माहेर वाशी या शिखराचं काम केलेलं आहे. आणि ते इतकं मोठं शिखर आहे. 100 फूट उंच आहे. 2 शिखर आहे मोठे मोठे. तर सुमित्राराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन केलं आम्ही त्यावेळेला. यशवंतराव चव्हाण येणार होते पण त्यांना त्यावेळेला वेळ मिळाला नाही. असं आहे. हे ब्रह्मेंद्र स्वामी यांची समाधी यांची समाधी हे ब्रह्मेंद्र स्वामी असं हे ब्रह्मेंद्र स्वामी 47 वर्षापूर्वी यांनी काम केलं त्या मंदिराचं. आणि शिल्पकार म्हणून मला बोलवलं तर मी पायापासून त्यांचं संपूर्ण काम कळसापर्यंत A to Z काम माझ्या हातानंच झालेले. मूर्ती पण माझ्याच हातून बसवल्या गेल्या. सर्व A to Z माझ्या हातचं काम. कळस रंग पेंटिंग सर्व A to Z मीच काम केलेले आहे तिथं. आमचे दोघं आहेत. आम्ही आणखीन एक व्यक्ती असायची ते विठ्ठल बाळा कुंभारकर म्हणून. या 2 व्यक्तींनी मोठं मंदिर बांधलेलं आहे. ते पाहण्यासारखं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. अगदी मूर्ती गाभारा. आणि आम्ही सुरू केला आहे तो तिथं सप्ताह आम्ही सुरू केला. आम्ही पहिले 47 वर्ष आली आणि आता 47 वर्ष पुढच्या महिन्यामध्ये येते 6 मार्चला. 1 मार्च ते 6 मार्च त्यावेळेला तिथं सप्ताह आहे. त्यावेळेला मोठा कार्यक्रम असतो. हो भंडारा असतो खूप मोठा. आता खूप वाढलं प्रस्तुत. आता काय खूपच वाढवलं. आता खूप वाढलं. आम्ही सुरू केले त्यावेळेला फार बांधल्या असते. साताऱ्याजवळ 10 वर्षे गाव आहे. तिथं नारायणगावचे परदेशी आणि अत्यंत अल्प मोबदला घेऊन मंदिराचे काम केले. हे पुस्तकात उल्लेख आला आहे माझ्या नावाचा. हां ते सातारा जिल्ह्यात हे बघा. हे दुसरे पुस्तक आहे. त्याच्यात नारायणगावचे परदेशी बाबा कुंभार व नामदेव पेंटर इतर अनेकांनी मंदिर जीर्णोद्धारास खूप मदत केली. म्हणजे तो माहिती देतो तुम्हाला. नमस्कार. नंतर सगळं आता एवढ्या झाला सगळे एकदमच एवढं. हे बघा इकडे कोरोना काळामध्ये घरात बसून गणपतीच्या हाताने केलेलं आहे तयार. नाही शिल्पकारच्या बद्दल काय प्रश्नच नाही. नंबर 1 आहे.
हे बघा हे महाराज म्हणजे महाराजच आहे का महाराज तुकाराम महाराज हां. आहे. ज्ञानेश्वर महाराज जसं तिकडे पाहायचं तसं जसं इकडे जास्त पाहायचं तसंच काढायचं. फोटो बस 4 चित्रे बस करतात येतात. काय करायचं घरात बसून म्हणून ते केलं ते. हे बघा सर माझं याच्यात नाव आहे. सातारा जिल्ह्यात धावडशी गाव आहे. तर धावडशी गावात ब्रह्मेंद्र स्वामीचं आम्ही नारायणगावला होतं ना. ते नारायणगावला होते आमच्या गावात. माणसाला आयुष्यात असा एखादा क्षण सापडावा कधीतरी जिथे त्याला जगण्याच्या निरर्थक कोलाहलातून स्वतःमध्ये परत आल्यागत वाटावं. मग मात्र तो वारंवार जगायला तयार होतो, जगण्यावर प्रेम करायला तयार होतो, पुनर्जन्म देणाऱ्या त्या क्षणांसाठी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा विजली काळी माती. चंचल वारा या जलधारा विजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठानी चुंबून घेईन हजारदाही माती. या ओठानी चुंबून घेईन
हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे. लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का
उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। नमस्कार माझा गुरु माऊलीला, नमस्कार माझा गुरु माऊलीला। तुझ्या गौरवाने आनंद झाला, तुझ्या गौरवाने आनंद झाला। नमस्कार माझा गुरु माऊलीला। इथे मांडिला तू असा ज्ञान यज्ञ, इथे मांडिला तू असा ज्ञान यज्ञ। अडाणीपणाला केले तू सुज्ञ, अडाणीपणाला केले तू सुज्ञ। मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, तुझ्या सावलीला, तुझ्या सावलीला। नमस्कार माझा गुरु माऊलीला। कसा सांग हो तुझा उतराई, सांग हो तुझा उतराई। तुझी थो
ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, उभी मंदिराला. मंदिराला नमस्कार माझा गुरु माऊलीला. देवाप्रमाणे तुझी ही कहाणी, देवाप्रमाणे तुझी ही कहाणी, तुझे बोलणे हे जशी वेदवाणी. तुझे बोलणे ही जशी वेदवाणी. मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, तुझ्या जीवनाला. तुझ्या जीवनाला नमस्कार माझा गुरु माऊलीला, नमस्कार माझा गुरु माऊलीला. तुझ्या गौरवाने आनंद झाला, तुझ्या गौरवाने आनंद झाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। वाग्विलासिनी, जे का चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमेली, मदहृदये सद्गुरु, तेने तारिलो हा संसार, विशेषात्यादरो विवेकावर. ए मुलांना शांत वाचा सगळे. आज या ठिकाणी सहस्रचंद्र सोहळा हा पार पडत असताना नानांच्या विषयी बोलण्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय म्हणजे कुंभारवळ गावमध्ये 1975 पासून ते 1985 पर्यंत 11 वर्ष त्यांनी विठ्ठल मंदिराचं इतकं सुंदर काम केलेलं आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये हे सुद्धा त्या शहासनाचं त्यांनी सुंदर काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या विषयाच्या दृष्टीने त्या ठिकाणी दर्शनाला जरी आपण सहज गेलो तरी त्या ठिकाणी त्यांची आठवण येते. केव्हाही फार ज्या वेळेला त्या आपण ठिकाणी जातो आणि ते आकर्षक त्यांचं सर्व काम, त्या मूर्तीची स्थापना, ते कळसाचं बसवणं, कळसाचं काम, हे सर्व कामांचं त्या ठिकाणी पाहताना नानांचे प्रत्येक ठिकाणी आठवण येते. अशा प्रकारे नानांचं स्वतः त्या ठिकाणी आता त्यांचं 82 वर्षाचे वय असताना आम्ही त्यांच्या सोबत त्यावेळेला, आता माझं या ठिकाणी 89 वय आहे. माझे जोडीदार विठ्ठल बाळा कुंभारकर, त्यांनी 90 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी आपला देह सोडला. आम्ही दोघांनी त्यांच्या साथीत राहून, अखंड त्यांच्या सतत राहून त्यांचा तो कामाचा सोहळा संपूर्ण पार पाडलेला आहे. आणि त्या कामाच्या माहितीबद्दल थोडंसं मला आता दशक नजर कमी आल्यामुळे माझे चिरंजीवी असणारे नामदेव हे त्यांना ते थोडंसं वाचून दाखवतो. आजचा हा दिवस मोठा भाग्याचा समजला गेला पाहिजे. याचे कारण म्हणजे
श्री क्षेत्र सासवड्या पुण्यभूमीमध्ये सर्वांनी शांतता राहा. क्षेत्र सासवड्या पुण्यभूमी मध्ये श्री सोपान संमती आहे आणि त्यातच या पवित्र अशा भूमीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा केवळ फक्त शर्करी योग आहे. श्री परदेशी नाना यांचे व माझ्या वडिलांचे 50 वर्षाचे परिचय आहे. त्यांनी आमच्या कुंभारवाडी या गावाचे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरचे सर्व पायापासून ते काळसापर्यंत सुंदर असे शिखराचे काम केले. गाभाऱ्यातील सिंहासन नक्षीकामाचे बनवून त्यात विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यांच्या हातून बसवण्यात आली. तसेच त्याच वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आज या वर्षी 2023 साली 47 वर्ष सप्ताहाचा 1 मार्च ते 6 मार्च फाल्गुन पौर्णिमे या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मागे 3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात सुद्धा आमच्या ग्रामस्थांनी हा कार्यक्रम पार पाडला. याचे निमंत्रणाचे पाठवून सप्त्याच्या 44व्या वर्षी वर्धापन दिनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आज या ठिकाणी आमचे वडील हरिभक्त पारण राजन कामठे तसेच त्यांच्या बरोबर असणारे विठ्ठल बाळा कैलासवासी विठ्ठल बाळा कुंभारकर तेही व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचे काम पूर्ण केले. नानांनी या बहुमोल सहकार्य केले व सेवाभावाने साथ दिली. श्री नाना यांनी चांबळे येथे श्री दत्त मंदिराचे शिखराचे काम केले आहे. हे केवळ त्यांनी केलेले कामाच्या बरोबरचे माणसे काही जपले आहेत आणि त्यात नुकताच 50 वर्ष दौंड तालुक्यात देलेवडी येथे श्री खंडोबा मंदिर शिखराचे काम केले आणि त्यांनी कामाची उतराई म्हणून ग्रामस्थांनी मुद्दाम श्री परदेशी नाना यांना मागील महिन्यात म्हणजे संपाष्टी यात्रेच्या निमित्ताने त्यांना निमंत्रण देऊन त्याचा सत्कार केला आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली ते तिथे ठेवलेले आहे. व त्याच दिवशी लोकमतमध्ये 29/11/2022 चे अंकात त्यांचा सत्कार केलेला फोटो व त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. अशा तऱ्हेने 50 वर्ष पूर्ण झाली तरी या गावातील प्रत्येक माणसाशी प्रेम संबंध टिकवून ठेवले आहेत. देलेवडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती आज येथे हजर आहेत. श्री क्षेत्र देऊ येथे त्यांना कुमावत समाज विकास सेवा संस्थेच्या सन्मानपत्र देऊन सत्कार केला आहे. तसेच पुणे टिळक रोड पुणे येथे निरंजन आर्ट्स व स्पोर्ट्स पुणे या संस्थेच्या स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आहे. हे सर्व माणुसकी व सेवाभावाने केलेले कामाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक गावात शिखराचे कामे केले आहेत. त्यात सासवड येथे सोपानदेवाचे शिखराचे काम केले आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, मोरगाव येथे मयूरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, दौंड, देलेवडी, राहू पिंपळगाव, बेलसर, बरगुडे, लोणंद अशा अनेक गावात लहान मोठे शिखराचे सेवाभावाने काम केले. अशा या कलाकाराचे मी अभिनंदन करतो. त्यांचे मुलांनी लेखी सुना नातेवाईक त्यांच्या सर्व सहकार्याने आनंदाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्ही या सर्व मित्रमंडळांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेऊन याचा आम्हाला आनंद होत आहे. उत्तरवर्ती या कार्याचा सुगंध असाच वाढत राहू व आमचे कुंभारवण गावचे समस्त ग्रामस्थ कुंभारवण तसंच विठ्ठल प्रसिद्धी बंदी मंडळ तसेच कुंभारवणचे आजी माजी सैनिक कुंभारवण यांच्या वतीने नानांच्या आशीर्वाद व त्यांच्या पाठीशी राहावी, सतीश आरोग्य लाभो हीच ईश्वरशाही मी प्रार्थना करतो व 2 शब्द सांगण्याची संधी मला दिली त्यामध्ये सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. अतिशय समाजामध्ये गेल्या 50-55 वर्षामध्ये उत्कृष्ट प्रतिमा ज्यांची आहे, आमचे पण जे आदर्श आहेत त्यांच्यामुळेच आम्ही जे काही घडलो ते आहेत. त्यांच्याबद्दल इतके चांगले गौरवोद्गार काढतात समाजातले लोक, त्याबद्दल आम्हालाही खूप अभिमान वाटतो. यानंतर ॲडव्होकेट बेलेकर गुरुजी एक कविता सादर करतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट के बेलेकर. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठांना प्रेरणा देणारी, आत्मविश्वास वाढवणारी ज्येष्ठ कवींची कविता आपल्यासमोर ठेवू इच्छितो. कवितेचं नाव आहे करार. कवीचं नाव आहे अप्पा ठाकूर. अलिबागचे हे कवी आहे. ऐका ही कविता. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझी खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझी खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही. दुपार अजून बाकी आहे. आयुष्याची अजून माझा
करा. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच कुठे सलाम केला नाही. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटत आलो जरी भरजरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी. सर्व थरावर शेवटच्या 2 ओळी ऐका. सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले. सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले. माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी. धन्यवाद. खूपच सुंदर कविता सादर केलेली आणि या कार्यक्रमाला अतिशय साजेशी अशी सत्कार करण्याची इच्छा आहे. The Bluetooth device is ready to pair. ओके, ठीक आहे. पूर्णचंद्र म्हणजे 1000 पौर्णिमा बघितल्या त्याला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असं म्हणतात. साधारणतः वयाची 81 पूर्ण झाल्यानंतर हा योग येतो. तर एकदा जोरदार टाळ्या यांनी या योगात पदार्पण केल्याबद्दल. माननीय परदेशी सरांकडनं आपल्या खंडोबाची सेवा घडली हे देखील आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो. आपल्या महाराष्ट्राचं जे शक्तीपीठ आहे, उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या कळसाचं काम, शिखराचं काम हे आपल्या परदेशी भाऊंकडून झालेलं आहे. ज्ञानदेव रचिले पाया तुका झालासे कळस असं आपण म्हणतो. तर ह्या कळसाच्या शिखराचं काम करण्याचं भाग्य यांना लाभलं. सगळ्यांनी एकदा जोरदार म्हणा, येळकोट येळकोट. खंडोबाच्या नावानं चांगलं. मला आणखी एक सांगायचं, यांचं केवळ आडनाव परदेशी नाही आहे, तर त्यांची दोन्ही मुलं परदेशात होती. सुनील परदेशी हे ऑस्ट्रेलियात होते. त्यांच्या सोबत होती नेहाचा आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कौतुक झाले. तर असं जे म्हणतात ना, शेवटी आजी आजोबांचं स्वप्न नातवांनी पूर्ण केलंय. त्यांचे दुसरे चिरंजीव संजयराव परदेशी हे दुबईला आखातात होते, गल्फ कंट्रीज मध्ये होते. सुयश आता हॉटेल व्यवसायात आहे. त्यांच्या 3 बहिणी सुना आहेत. सगळेजण अतिशय प्रेम करणारे असे आजी आजोबांवर त्यांना भाग्य लाभलेलं आहे नातवांचं. अशा या कौतुक सोहळ्यात तुम्ही सगळेजण आलेले आहेत. मला माहिती आहे दुपारी जेवणाची वेळ आता जवळ आली, भुका लागलेल्या आहेत. तर एक छोटस अतिशय उत्तम जेवणाचे मेजवानी ते तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी काही मान्यवरांचे सत्कार आपण करतोय, स्वीकारतायत असं मी समजतो. बघू इकडे पहा. श्री ज्ञानदेव इकडे पहा बाबा समोर. पंढरीनाथ महाराज की. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. भूवताली दाटला अंधार.
ठिकाणी आपण अतिशय सुंदर असा श्रीयुत गणपत रामभाऊ परदेशी यांचा म्हणजेच माझे आदरणीय काका यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा हा आयोजित केलेला आहे. खरं पाहता इतकी उपस्थिती आणि इतके प्रेमाने लोक लांबून लांबून आलेले आहेत की मला त्यांना पाहून खरंच भारावून आलेलं आहे. मी खूप धन्य आहे की आज आपण एवढे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांनी मला घडवलं, लहानाचं मोठं केलं, यांच्यासाठी मला शब्द नाही. तरी सुद्धा मी आज या ठिकाणी थोडंसं धीटपणाने प्रयत्न करत आहे. असं म्हणतात, सकाळीच माझे वडील मला म्हणाले की मी धावडशीला काम केलेलं आहे. साताराजवळ धावडशी हे ठिकाण आहे, झाशीच्या राणीचं माहेर आहे. आणि माझं बालपण म्हणजे झाशीच्या राणीचं बालपण ज्या ठिकाणी गेलेलं आहे त्याच ठिकाणी माझंही गेलेलं आहे. त्यामुळे थोडंसं का होईना थोडंसं धाडस हे माझ्यामध्ये आहे. आणि काय सांगायचं, बालपण म्हणजे इतकं कठीण काळामध्ये गेलेलं आहे की आम्ही 5 भावंड वडिलांनी कसे सांभाळले असतील खरंच आता प्रश्न पडतो. की त्यांनी विंचवाचं विराट पाठीवर असतं, असं एका गावावरून दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावी, असं काम संपलं की दुसरीकडे जायचं आणि उदरनिर्वाह करायचा. 5 मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही, पण मुलांनी कधी आज हट्टही केला नाही. तसं पाहता काय होतं त्या काळामध्ये, खेळ कशाला म्हणतात, खेळणे कशाला म्हणतात हे तर कधीच माहिती नव्हतं. पायात चप्पल आहे की नाही तेही माहिती नव्हतं आणि कधी हट्टही केला नाही. दप्तर पाठीवर आजकालच्या मुलांचं बघितलं की आठवतं की किती 500 रुपयाचं दप्तर घेतात. आम्हाला 5 रुपयाचं सुद्धा माहिती नव्हतं. जे हातात पिशवी येईल त्याच्यात आमचं पाठी पुस्तक असायचं. मामाच्या मावशीचे पुस्तकं वह्या यायचे, त्याच्यात आमचं बालपण लहानाचं मोठं झालं. 10वी पर्यंत आम्हाला पुस्तकं नवीन माहिती नाही. मामाचे आले, मावशीचे आले, त्याच्यावर आमचं सगळं भागायचं. पण कधीही हट्ट नाही, कोणत्याही प्रकारचा हट्ट आम्ही 5ही भावंडांनी केलेला नाही. कष्टात जीवन काढलं आणि त्यांनी महत्वाचं म्हणजे आम्हाला शिकवलं. आज त्यांची मुलं 5ही रत्न आहेत असं मी समजेन. खरंच भाग्यवान आहेत आमचे आई वडील आणि त्यांचे हे 5ही मुलं. मोठा मुलगा बघा ऑस्ट्रेलियात 2 नंबरचा, तोही ओमानला होता. आता आम्हीच म्हटलं की बाबा खूप वर्ष बाहेर राहिलास, आता तरी आई वडिलांजवळ आहे, म्हणून आता तोही इथे आलेला आहे त्यांच्यासाठी. 2 सुना, नातवंड, मोठी बहीण पुण्याला असते, 2 नंबरची बहीण पुण्यात आहे. पण मी मात्र खूप लांब आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव आहे, मनमाडजवळ. त्या ठिकाणी मी शिक्षिका आहे, चांगल्या पदावर आहे. 2 नंबरचा इंजिनियर आहे. सगळ्या 5ही भावंडांना त्यांनी अतिशय चांगलं शिकवलेलं आहे आणि अतिशय कष्टामध्ये आम्ही त्यांना साथ दिलेली आहे. आज मला 35 वर्ष झाले, मी हायस्कूलवर टीचर आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आज मी जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळेच आहे. अजूनही मी माझं नाव बदललेलं नाही. माझ्या घरालाही माझं संध्यादीप नाव दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं संध्या गणपत परदेशी हे मी नाव कायम ठेवलेलं आहे. मला सांगायला खरंच शब्द नाही, म्हणून मी आज त्यांच्यावर एक कविता करते आणि माझे शब्द या ठिकाणी संपवते. माझी कविता पिता म्हणजे काय, वडील म्हणजे काय हे मी माझ्या शब्दात थोडक्यात मांडलेले. सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या जीवनाच्या वाटेवर मायेची सावली तुम्ही, जीवनातील दुःखरूपी युद्ध व माझ्यातील ढाल बनता तुम्ही. वडील असतो वडासारखा, वडील असतो वडासारखा, मातीत घट्ट रुतून कुटुंबाला सावली देणारा, मातीत घट्ट रुतून कुटुंबाला सावली स्वतः ऊन सोसणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा.
कुटुंबाचे छत्र होऊन मी मायेची सावली धरणारा. माझ्या जगण्याला अर्थ आहे तो केवळ तुमच्यामुळे, तो केवळ तुमच्यामुळे. माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेतच, माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेतच. सुचलं तर खूप काही आहे, सुचलं तर खूप काही आहे, पण देवाबद्दल लिहावे शब्द अस्तित्वात नाही एवढे, पण देवाबद्दल लिहावं शब्द अस्तित्वात नाही एवढे. काका, जरी सांगता येत नसलं तरी तुम्हीच आहात माझे सर्वस्व. काका, जरी सांगता येत नसलं तरी तुम्हीच आहात माझे सर्वस्व. माझे काका आहेत प्रेमाचा एक अतूट झरा, माझे काका आहेत प्रेमाचा एक अतूट झरा. विसरून जातो आम्ही, विसरून जातो आम्ही सुख दुःखाचा पसारा, विसरून जातो आम्ही सुख दुःखाचा पसारा. सुखाने भरले आयुष्य माझे तुम्ही, सुखाने भरले आयुष्य माझे तुम्ही. पूर्वजन्माची पुण्याई, पूर्वजन्माची पुण्याई माझी लाभते, लाभले पिता म्हणून तुम्ही, लाभले पिता म्हणून तुम्ही. द्यावे आशीर्वाद आजच्या या शुभदिनी, द्यावे आशीर्वाद आजच्या या शुभदिनी तुम्ही. धन्यवाद सर्वांना. ॐ नमो उषत्कालः सुस्वागतम्. सत्यं शिवं सुन्दरम्. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा. देवाने तोषावे, तोषोनी मत द्यावे, पसाय गाणे. जेठांची व्यंकटी सांडो, दया सत्तवीर किवाडो. भूता परस्परे करो, मैत्री मानते. तुम्ही रांधे तुम्ही जाओ, विश्व सूर्य पाओ. रोजे वांचे रोजे आओ, प्राणी जात वर्ष सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदिराळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला तत्व करूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, पिऊन शांते. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापरीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजित आणि पुरुकी, अखंडित आणि ग्रंथोपजीविले. विशेष लोकिले, दृष्टा दृष्ट विजय ओवाळीते. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, आओ इन दान पसाओ. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. तुमचं आणि सहस्रचंद्र दर्शन निमित्ताने मी काही कविता पण एक कविता केलेली आहे, थोडीशी ऐका प्लीज. जीवनाच्या वाटेवर आधारस्तंभ तुम्ही. आई काका सासू सासरे आजी आजोबा सर्व रोल एकदम व्यवस्थित निभावला. कधी होता मित्र तुम्ही. संसाराच्या वेलीवरती नाजूक फुले उमलत गेली आणि वृक्ष बहरत गेला. सहस्रचंद्राच्या साक्षीने जीवनाची घडी बहरत गेली.
परिस्थिती होती बिकट जेव्हा आव्हानांचा डोंगर उभा, धीराने रचला कुटुंबाचा एक संध पाया तेव्हा. तुमच्या विलक्षण त्यागाला सहस्रचंद्र आहेत साक्षीला. तुमच्या जीवनाच्या वाटेवर कधी दुखावले असेल तुम्हाला, तरी तुम्ही समजावून घेतले आम्हाला. सलाम तुमच्या समजूतदारपणाला, सहस्रचंद्र आहेत साक्षीला. तुमच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडले मला. चांदण्या रात्री पहुडताना माझे मलाच गईवरून आले. मग हळूच मान मरकरून चंद्र पाहिले. खरंच सांगतो आई आणि काका, तुमच्या या यशस्वी वाटचालीला सहस्रचंद्र आहेत. सगळे समोर. नाव उच्चारायची आमची मजाल नाही. गणपतराव परदेशी हे आता म्हणतात सरकारी नाव आहे म्हणून. वास्तविक काका वयस्कर आहेत, मोठा आधारस्तंभ आहेत. कुमावत ज्ञाती क्षत्रिय समाजाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असे असलेले हे काका आहेत. आज सहस्त्र दर्शन, हजार चंद्राचं ज्यांनी दर्शन घेतलेलं अशा व्यक्तींचा आम्हाला दर्शनाची संधी मिळते आहे. आणि त्यांनी सतत कार्यरत राहावं, चालत फिरत राहावं आणि आमच्या पाठीशी सतत उभं राहावं, सगळ्यांना आधार द्यावा, प्रेरणा मिळत राहावी म्हणून आम्ही नाईक कुटुंबियांतर्फे त्यांना एक काठी आधार असावा. काका तुम्ही सतत चालत असताच आहात, परंतु ते चालण्यासाठी तुम्हाला हा अजून थोडासा गुडाचा आधार म्हणून आम्ही काठी देतोय. त्याचा वापर करणार तर तुम्ही आम्हाला 125 वर्ष आमच्या सोबत राहणार आहात. धन्यवाद. ओके. बोलायला आवडेल, आपला जो मोठा समाज आहे तो मूळचा राजस्थानचा, आणि काही जण आले तेव्हा वेगवेगळी आडनावं आली. जसं राजस्थानातून जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा बाहेरच्या देशातून आल्यासारखं असल्यामुळे परदेशी आडनाव आलं. पण मूळचा हा समाज बांधकाम क्षेत्रामध्ये अग्रेसर असं काम करणारा समाज मानला गेला पूर्वीच्याही काळी. आणि तसंच जेव्हा पेशव्यांकडे आला आणि जेव्हा शनिवारवाड्याचं बांधकाम केलं तेव्हा नाईक ही पदवी दिली, आणि मग बऱ्याचशा समाजातल्या लोकांनी ते आडनाव म्हणून घेतली, आणि मग भरपूर जणांचं समाजामध्ये आडनाव नाईक असा सुद्धा आहे. तर मला याचा फार जास्त अभिमान आहे की नाना आजोबा जे आहेत त्यांनी या क्षेत्रातला कळस घातला, आणि खऱ्या अर्थाने तो कळस म्हणजे या क्षेत्रामधलं जे अग्रेसर असं समजलं जातं बांधकाम म्हणजे मंदिराचं बांधकाम, आणि त्या मंदिराच्या बांधकामामध्ये
सगळ्यात जास्त कलाकुसर लागणारं, सगळ्यात जास्त स्किल, सगळ्यात जास्त इंटेलिजन्स आणि परत ॲट द सेम टाइम मी म्हणेन की एक फार स्पिरिच्युअल हात पण गरजेचे आहेत त्या बांधकामामध्ये. तर मला असं वाटतं त्या अर्थाने मी सुद्धा आर्किटेक्ट आहे, या क्षेत्रामध्ये थोडं काम करायचा प्रयत्न करतो. तर या क्षेत्राच्या दृष्टीने आणि मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीने सुद्धा ही एक फार प्राऊड मुवमेंट आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा अभिमान तुमच्यामुळे आम्हालाही आज जगता येतो, याच्याबद्दल मी आभार मानतो तुमचे. आणि असा तुमचा आशीर्वाद सगळ्यांवरती असू देत. थँक्यू. मनपूर्वक शुभेच्छा. मी 2च ओळी मग इथं बसलो होतो तेव्हा माझ्या विचारांमध्ये एवढंच बोलणार आहे फक्त मी. एकीकडे ते मंदिराचे शिखर शिल्पकार म्हणून त्यांनी बरंचसं आपलं सगळं जीवन व्यतीत केलं. पण दुसरीकडे मला असं वाटतं आजच्या काळात आपण बऱ्याच लोकांना बघतो की ते 2-2 नोकऱ्या करतात. म्हणजे एक नोकरी करतात, एक पार्ट टाईम गोष्ट करतात. पण त्यांनी दोन्ही गोष्टी काकांनी फुल टाईम केल्या असं मला वाटतं. एक मंदिराचे शिखर शिल्पकार म्हणून त्यांनी काम बघितलं आणि दुसरं आपल्या 5 हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम केलं त्यांनी. आणि हे 5ही हिरे त्यातलं एक कोणतरी 2 मुलं परदेशात गेली, संध्याताई शिक्षण क्षेत्रात आल्या. हे सगळ्या मुलांचं शिक्षणाचं घडवून त्यांना अशा प्रकारे घडवलं. तर मला असं वाटतं की त्यांनी एकीकडे शिखर शिल्पकार आणि दुसरीकडे हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं. अशा या काकांना मनपूर्वक शुभेच्छा. हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबद जादू सुख करता गजबद जादू सुख करता गजबद जादू मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबद जादू सुख करता गजबद
पापांनी भरली ओंजळ नित्य रीती व्हावी चरणावर आन्हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्री राम श्री राम श्री राम श्री राम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम पट पीत मानहु तड़ित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्री राम श्री राम श्री राम श्री राम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्री राम श्री राम श्री राम श्री
मुकुट कुंडल